श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 8 राम सीता विवाह। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ गणपति रविशुक्र बृहस्पति श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते। श्रोता वक्ता सावधाना भवन्तु। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राभ्याय नमः। धन्य धन्य तुम्ही संतजन राम महिमा वर्णनीचे मीन त्यातील अनुभव मुक्ते पूर्ण दृश्यमान सर्व तुम्ही। राजभंडारीची रत्ने बहुत ती भंडारी असी ठाऊक समस्त की मित्रप्रभेचा अंत अद्भुत। अरुण एक जाणे पै की पृथ्वीचे किती वजन हे भोगींद्र जाणे संपूर्ण की आकाशाचे थोरपण एक प्रभंजन जाणतसे। तर संत लेखक म्हणता धन्य म्हणे तुम्ही श्रोते की हे रामचरित्राचा जो महिमा आहे हा समुद्र आहे त्यातील मासे किंवा मत्स्यरूप संत तुम्हीच आहात म्हणे आणि अनुभवाचे मोती तुम्ही वेचता आहेत म्हणे। जसं सूर्याचं तेज फक्त किती आहे हे त्याचा सारथी जो अरुण आहे त्यालाच माहिती किंवा पृथ्वीचं वजन किती हे फक्त शेषालाच माहिती असतं किंवा आकाशाचं मोठेपण केवढं आहे हे फक्त ह्यालाच माहिती वाऱ्याला किंवा त्या पोखरीला। त्याप्रमाणे ही कवीने जी पद्यरचना केलेली आहे त्यातील जे सार आहे ते फक्त सरस्वतीच जाणू शकते आणि श्रोते जाणू शकतात म्हणे। कवीची पद्यरचना किती हे एक जाणे सरस्वती चंद्रामृतवाणी जे बहुती परी महिमा जाणती चकोर। चंद्राचे किरण कसे आहेत हे फक्त चकोरालाच माहिती की प्रेमळ कळा गोड बहुत हे एक जाणती भोळे भक्त की श्रीरामकथेचा प्रांत वाल्मिक मुनी जाणत असे। रामनामाचा महिमा अद्भुत एक जाणे कैलासनाथ की चरणरजाचा प्रताप बहुत विरंची तया जाणे पै। रामनामाचा पराक्रम किती आहे हे फक्त शंकराला माहिती आहे आणि चरणरज रामाची चरणाची जी धूळ आहे तिचा प्रताप काय आहे हे फक्त ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्याच जाणू शकते म्हणे। म्हणून कथा हे गोड बहुत येतीचा सुरस सेविती संत असो सप्तमाध्यायी गतकथार्थ। राम मिथिले समीप राहिला देशोदशीचे जे काल रूप त्यासी मूळ धाडी मिथिला दीप पृतने सहित अमुप राजे लवलाही पातले। तर सर्व राज्य आपापल्या सैन्यांसहित आलेले आहेत म्हणे। तिथं मिथिलेला बोलवलं आहे सगळ्यांना जनक राजाने आणि तिथं ते आता सगळे आलेले आहेत। मूळ धाडिले दशरथा परितन येची सर्वथा कौशिक घेऊन गेला रघुनाथा वियोग व्यथा थोर त्यासी। दशरथ राजाला पण बोलावणं पाठवलं परंतु तो राजा काही आला नाही कारण त्याच्या मनामध्ये दुःख होतं कशाचं तर विश्वामित्राने माझ्या रामाला नेलेलं आहे म्हणून। माझे कुमर दोघे जण कौशिक गेला असे घेऊन माझी असे रामाचे वदन कै मी देखेन पुढती। तर त्याच्या मनात दुःख होतं की आता राम लक्ष्मण कधी परत येतील म्हणे आणि त्यांचं वदन केव्हा मी बघेल असं दशरथ राजाला झालं होतं आणि त्यामुळे त्याला दुःख होत होतं। वियोगानळे करुण श्रावणारी आहाळे रात्रंदिन मिथिलेसी न यावया पूर्ण हेच कारण जाणीजे। तर हेच फक्त कारण होतं मिथिलेला न येण्याचं। इकडे ऋषी सहित कौशिक आला ऐकोनी रावजनक नगराबाहेर तात्काळित सामोरा आला समारंभे। आणि जनक राजाला कळालं की ऋषींसमवेत विश्वामित्र आलेले आहेत तेव्हा त्यांचं आदरक स्वागत करण्यासाठी जनक राजा सामोरे गेले। मूर्तिमंत सूर्यनारायण ऐसा एक एक दिव्य ब्राह्मण देखता जनके घातले लोटांगण समस्तांसी घातले। जनक म्हणे भाग्य बहुत जय घरा आले साधू संत आज मी जालो पुनित पूर्व पुण्य फळासे आले। तर त्यांच्याबरोबर जे ब्राह्मण होते ते सूर्यनारायणासारखे तेजस्वी होते आणि त्यांना बघून साष्टांग दंडवत घातले आणि म्हटलं माझं मागच्या जन्मीचं पुण्य म्हणून तुमचे दर्शन झालं म्हणे। नृपसादर पाहे विलोकोन म्हणे श्यामसुंदर दोघे जण कौशिका हे कोणाचे कोण सुकुमार सगुण आणिले की शशी आणि चंडकिरण की वाचस्पती आणि सहस्त्रनयन की रमापती उमापती दोघे जण सुयश धरोणी पातले। तर हे असे सद्गुणी दोन मुलं कोण आणलेले आहेत असं जनक राजा विचारतायत विश्वामित्राला की चंद्र सूर्यच आहे का म्हणे किंवा विष्णू आणि शंकर आहे का असं विचारतायत त्यांच्या उपमा देत आहेत त्यांना। वाटे याची या स्वरूपावरून कोट्यानुकोटू मेनकेतन टाकावे कुरवंडी करून पाहता मन उन्मय होय। यांचं एवढं स्वरूप आहे म्हणे तर त्यांच्यावरून कोटी कोटी मदन ओवाळून टाकले तरी कमीच आहेत म्हणे। जनकासी म्हणे विश्वामित्र हे राया दशरथाचे पुत्र यांचे वर्णावया चरित्र सहस्त्रवक्रा शक्ती नव्हे। तर हे दशरथ राजाचे मुलं आहेत आणि यांचं वर्णन करण्यासाठी प्रत्यक्ष सहस्त्रवक्र म्हणजे हा शेषसुद्धा कमी पडतो शेषाच्या सहस्रजीवांनी वर्णन करू शकत नाही इतकं आहे म्हणे। येणे मार्गी ताटिकावधून सिद्धीस पावेला माझा यज्ञ 20 कोटी पिशिताशन सुबाहूसहित मारिले। आणि यांनीच माझं यज्ञाचं रक्षण करण्याकरता म्हणे ताटिका सुबाहूसहित सगळे 20 कोटी पिशाच मारून टाकलेत म्हणे यांनी। मार्गी चरण रजे करुणी उद्धरली सरोसी जोद्भव नंदिनी
हर कोदंड पावे नैनी म्हणून येथे पातळे. आणि येताना त्यांनी रस्त्यामध्ये अहिल्याचा पण उद्धार केलेला आहे म्हणे. आणि शंकराचं धनुष्य कसं आहे हे पाहण्यासाठी त्यांना मी इथं घेऊन आलेलो आहे म्हणे. साक्षात शेषनारायण तू आन करिता प्रयत्न घरा आले मुळे विन सौभाग्यपूर्ण तू एक. तर साक्षात नर आणि नारायण आपलं साक्षात शेषनारायण तुझ्या दारी आलेले आहेत म्हणे. तू बोलवलं नाही पाठवलं तरी सुद्धा आलं हे तुझं भाग्य म्हणे. अवचित जैसा निधी भेटला चिंतामणे येऊनी पुढे पडला की कल्पद्रुम स्वय आला गृही शोधित दुर्बळाचे. एखादा भिकारी असतो गरीब असतो तर त्याच्या दारापुढे चिंतामणी येऊन पडतो. किंवा कल्पवृक्ष उगवला म्हणे अचानक तुमच्या दारापुढे तो गरीब आहे तर त्याला किती आनंद होईल. त्याप्रमाणे हे झालं आहे म्हणे तुझ्या पुढे आलेला आहे म्हणे तो शेषनारायण. की निद्रिताचे मुखात अकस्मात पडले अमृत की क्षुदिता पुढे धावत क्षीरसून सिंधू पातला. एखादा झोपलेला आहे त्याला अमृत मिळालं त्याप्रमाणे. की शास्त्रा वाचून अभ्यास भाग्य जाहले अपरोक्ष ज्ञान की मृत्तिका खणिता निधान अकस्मात लागले. की आत्मानुभूती नाही आहे तर त्यांना ज्ञान घडलं म्हणे त्याप्रमाणे. किंवा खड्डा करतोय माती खोदतोय त्याच्यामधून धन निघालं त्याप्रमाणे. जे भाग्योदय होते नृपती तरी घरीच्या दासी सिद्धी होती कल्पिले फळ तत्काळ देती अंगणीचे वृक्ष जे का. तर ज्याप्रमाणे म्हणे आपल्या जर भाग्यात असेल तर आपल्या घरच्या ज्या दासी आहेत नोकराणी आहेत तर त्यासुद्धा सिद्धी होतात म्हणे. आणि ज्या आपल्या दारापुढे गवत उगवलेले आहेत तर ते कल्पवृक्ष होतात आणि ते आपल्याला अचानक फळं देऊन जातात म्हणे. हाती काचमणी धरिता तो चिंतामणी होय तत्वता तृणगृहे क्षण न लागता सुवर्ण मंदिरी होती पै. काचेचा मणी हातात घेतला आणि त्याचा चिंतामणी झाला. किंवा झोपड्या आहेत गवताच्या तर त्याचे सोन्याचे मंदिरं झाले त्याप्रमाणे म्हणे. कडा नागाई दुबती वैरी तेच मित्र होती विशेष प्रकाशे निजमती राजे पूजुनी येऊनी घरा. म्हणजे असं सगळं भाग्य आलेलं आहे म्हणे. याप्रमाणे तुला सर्व भाग्य लाभलेलं आहे म्हणे यांच्या दर्शनाने. समयोचित होय स्फूर्ती दिगंतरा जाय कीर्ती पदोपदी निश्चिती यश जोडे तया ते. असो जनकासी म्हणे विश्वामित्र तुझा आजी उदय पावला भाग्यमित्र घरासी आला स्मरारी मित्र सकळ अमित्रा त्रासक जो. सर्व शत्रूंना त्रास देणारा असा जो राम आहे तो तुझ्या घराशी आलेला आहे म्हणे हे तुझं भाग्य. जनके करुणी बहुत आदर विश्वामित्र श्रीराम सौमित्र निज सभेसी आणून त्वरित मान देऊनी बैसविले. मग त्यांना आनंदाने हात धरून आदराने बसवलेलं आहे जनकाने. देशोदेशीचे नृपती राम पाहुनी आश्चर्यकृती सीता द्यावी हो या प्रती नोवरा रघुपती साजरा. एक म्हणती स्वयंवरी केला पण भार्गवच्या पासी चढवावा गुण हे कार्य परम कठीण रामास केवी आकडे. ते सगळे एवढा सुकुमार रामचंद्र बघून सगळे म्हणायला लागले की हाच नवरदेव खरा शोभतोय. कोणी म्हणतो एवढा मोठा धनुष्य हा कसा काय उचलेल. मनात म्हणे जनक नृपवर जरी जावई होईल रघुवीर तरी म्या माझ्या भाग्यास नाही पार. परी पण दुर्धर पुढे असे तवतया मंडपांगणी परम चपळ तरुण वारिणी वरी दिव्य चवरडोल जडीच रत्नी झळकत असे अत्यंत. आणि मग तो मनात म्हणायला लागले हे म्हणे की जर राम माझ्या जावाई झाला तर माझ्या भाग्याला काही पारच उरणार नाही म्हणे. असं जनक राजा मनात म्हणत होता. पण हा मोठा पण आपण मांडलेला आहे म्हणे धनुष्याचा तर ते कसं काय हा पेलू शकेल असं म्हणत होता. तेवढ्यात एक हत्तीनीच्या अंबारीमध्ये बसून सीता येत होती. त्या माझी बैसली जनक बाळा हाती घेऊन या दिव्य माळा विलोली कत सकळ भूपाळा ऋषीवृंदा सहित. तर हत्तीनीच्या अंबारीमध्ये बसून सीता हातामध्ये वरमाला घेऊन फिरत होती इकडून तिकडे. सगळ्यांना बघत जात होती तिथून. जवळी सख्या सकळ असती श्वेत चामरे वरी ढाळती एक क्षणा शृंगार साविरती विडे देती एक तेथे. तस तिच्या मैत्रिणी सख्या बरोबर होत्या सगळ्या आणि ते तिचे शृंगार घडघडीत नीट करत होत्या. कोणी तिच्यावर चामर ढाळत होते छत्र धरत होते. असं जे त्रिभुवनी पतीची मुख्य राणी आदिमाया प्रणवरूपिणी जे इच्छा मात्रे करुणी ब्रह्मांड हे घडी मोडी. जी त्रिभुवनाची पत्नी म्हणे ती आदिमाया तीच सीता होती. ब्रह्मादिक बाळे आज्ञेत आपुले निजगर्भी पाळीत तिचे स्वरूप लावण्य अद्भुत कवना लागी नवर्नवे. तिचं स्वरूप काय वर्णन करावं म्हणे. अनंत शक्ती कर जोडून जिच्या पुढे ठाकती येऊन जिने आदी पुरुषासी जागे करून सगुणत्वासी आणिला या ब्रह्मांड मंडपा माझारी जनकात्मजे ऐसी सुंदरी उपमा द्यावया दुसरी कोणी अवतरी नसेची. तर ह्या ब्रह्मांडामध्ये तिच्यासारखी सुंदरी कोणीच नव्हती म्हणे सीतेसारखी. कोणाची उपमा द्यावी म्हणे तिला. जैसे जांबून द सुवर्ण तप्त तैसे सर्वांग दिव विराजित आकर्ण नेत्र विकसित मुख मृगांकन वर्णवेची. तर जसं तापलेलं सोनं असतं त्याप्रमाणे तिचा वर्ण होता आणि तिचा मुखरूपी चंद्र तेजोमय होता म्हणे. मुखी झळकती दंतपंक्ती बोलता जिकडे पडे दीप्ती पाषाण ते पद्मराग होती वाटे रत्ने विखुरती बोलता.
तर ती जे बोलत होती तिचे दात जसे होते ते चमकत होते आणि तिच्या शब्दातून तिच्या तोंडातून जे शब्द पडत होते ते जसे काही रत्न निघत होते म्हणे एक एक, असं तिचं वर्णन केलेलं आहे. पाय ठेविता धरणी पदमुद्रा उमटती जे स्थानी तेथे वसंत आपण येऊनी लोळण भूलोनी सुवासा. ती जिथे पाय ठेवायची तिथे सुवास पसरत होता, प्रत्यक्ष वसंत येत होता म्हणे तिचं दर्शन घ्यायला. चंद्र सूर्याच्या गाळलेल्या ज्योती तैसी कर्णपुष्पे अत्यंत झळकती कर्णी मुक्त घोष ढाळ देती कृत्तिका पुंज जैसे का. तर तिच्या कानातले जे हे होते कर्णफुलं तर ते जसं काही चंद्र सूर्यच ठेवलेले आहेत असं झळकत होते म्हणे, चमकत होते आणि मोत्यांचे घोष होते ते जसे काही चांदण्या दिसत होत्या म्हणे. आकर्णपर्यंत विशाळ नयन माझी विलसे सोगियाचे अंजन कपाळी मृग मद रेखिला पूर्ण वरी बीजवरा झळकतसे. तर तिने डोळ्यात काजळ घातलेलं होतं जसं काय सोन्याचं सोगियाचं आणि कपाळावर कस्तुरीचा गंध लावलेला होता सुगंधी असा. शीतदाहकत्व सांडोणी शशांक आणि वासरमणी सदा विलसती दोन्ही मुक्त जाळी गगनी भणगे जैशी. तर ते आपले तप्तपणा सोडून शांतपणे विलसत होते कोण, चंद्रसूर्य. जसे काही चांदण्या झळकतात त्याप्रमाणे झळकत होते ते. विद्युतप्राय दिव्यांबर मुक्तलग चोळी शोभे विचित्र वरी एकावळी मुक्ताहार पदकी अपार तेज फाके. विजेसारखा चमचमणारा पितांबर ती नेसलेली होती आणि रंगीबेरंगी अशी चोळी घातलेली होती. त्याच्यावर मुक्ताफळांच्या चमकणाऱ्या पदकांचे असे हार घातलेले होते मोत्यांचे सोन्याचे हिऱ्यांचे. दशांगुळी मुद्रिका यंत्राकार वज्रचूडे मंडित कर कंठी पदकवरी हिरे थोर जैसे दिनकर जोडी येले. तर दाही या बोटांमध्ये अंगठ्या घातलेल्या होत्या आणि वज्रासमाने कठीण असे चुडे होते तिचे कडक, म्हणजे कधीच न भंग पावणारे असे वज्रासारखे. नंतर तिने हिऱ्या मोत्याचे दागिने घातले होते ते आणि चमकत होते. वाकी नुपुरे दिव्यचरणी ऋणझुणती चालता धरणी जिची या स्वरूपावरुणी कोटी अनंग ओवाळीजे. तर ती चालत होती तर तिला रुंझून असा पैंजणांचा आवाज येत होता आणि तिचं जे सुंदर असं रूप होतं ते मदनालाच लाजवेल असं होतं. असो ऐसी चितकळा सकळ सभा विलोकी डोळा तो ऋषी पंक्ती माझी घन सावळा परब्रह्म पुतळा देखिला. तर ती अशा सगळ्यांना शोध बघत 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 ती चाललेली होती आणि त्या ऋषींच्या मंडळामध्ये तिला समोर राम दिसला. विजया नामे सखी प्रती सीता म्हणे पाहे ऋषी पंक्ती त्या माझी विलसे जी मूर्ती माझी प्रीती जडली तेथे. तर ती विजया नावाची तिची जी सखी होती तिला ती सांगते हे बघ म्हणे त्या ऋषींच्या लाईनीमध्ये जो बसलेला आहे तो सावळ्या वर्णाचा त्याच्यावरच माझं प्रेम जडलं आहे म्हणे. घनश्याम सुंदर रूपडे देखता कामाची मुरकुंडी पडे सखे मजवरी जरी ऐसा जोडे तरीच धन्य मी संसारी. तर म्हणे मी त्याला पाहून मी हे झालेली म्हणे प्रभावित झालेली आणि हा जो मला पती मिळाला तर मीच या संसारामध्ये मी धन्य धन्य झाली म्हणे. बहुत जन्मपर्यंत तप केले असेल जरी अत्यंत तरीच हा मज होईल कांत विजयी निश्चित जाण पा. तर म्हणे मी जर काही पुण्य केलेलं असेल तरच हा मला पती मिळेल म्हणे. नवस करू कवणाप्रती कोणती पावेल मज शक्ती रघुवीर जरी जोडेल पती तरी ती जगती धन्य मी. म्हणजे आता कोणाला नवस करू म्हणे हा मला पती मिळावा म्हणून. राजीव नेत्रगण सावळा स्वरूप ठसा सर्वात आगळा आपुले हाती यासी घालीन माळा मग तो सोहळा नवर नवे. तो विश्वामित्र म्हणे जनकाप्रती आता कोदंडा नावे शीघ्रगती मिळाले येते सर्व नृपती जे का पुरुषार्थी थोर थोर. तर असं सीता मनात विचार करते की मी आता काय करू म्हणे याच्याशी लग्न व्हायला पाहिजे मामा म्हणे माझं. आणि तेवढ्यात मग विश्वामित्र म्हणाले त्या राजाला आता आण म्हणे ते कोदंड म्हणे. सगळे आलेत म्हणे राजे ऋषी सर्व आलेले आहेत म्हणे. अष्टचक्र शकट प्रचंड त्यावरी ठेवली प्रचंड कोदंड सहस्रवीरांचे दोरदंड ओढिता भागले नढळेची. तर 8 चाकांचा असा मोठा गाडा आणला आणि त्याच्यावरती धनुष्य ठेवलं आणि सगळे लोटतायत ते तरी ते लोटलं जात नव्हतं. मग गजभार लाविले रंगमंडपी ओढून आणले देखता सर्व राजे दतकले म्हणती हे नुचले कोणासी. तर असं ते जड असं धनुष्य होतं ते मोठ्या मोठ्या वीरांनी ओढलं पण ते ओढलं गेलं नाही आणि मग हाती आणले आणि हातींनी ते ओढून आणलं. मग ते सगळे राजे मग हे झाले स्तब्ध झाले की हे कोण उचलणार आहे म्हणे एवढं मोठं धनुष्य. एक म्हणती हे शिवचाप उचलेला ऐसा न दिसे भूप एकास सुटला चळकंप गेला बळदर्प गळवनिया. तर एकाला तर एकदम बळाचा अभिमान होता तो ठिकाणीच गार पडून गेला की माझ्याकडनं नाही उचलणार असे सगळे ठिकाणीच थंड पडले. एक वीर एक महावीर बोलतो आम्ही कौतुक पाहावया आलो येतो एक म्हणती जनकाचा स्नेह बहुत म्हणून भेटीस पाचलो. ते सांगायला लागले म्हणे आम्ही काही नुसती गंमत बघायला आलेलो म्हणे. एक म्हणे आमचं जनकावर प्रेम आहे म्हणून आम्ही भेटायला आलेलो आहे असं सगळं सांगायला लागले. आम्ही काही स्वयंवराला आलेलो नाहीत कारण ते धनुष्यच एवढं होतं की ते सगळे गार पडले सगळे हताश झाले की नाही उचललं जाणार म्हणून. जनक सांगे सकळा ते हे विश्व हे विरूपाक्ष चाप घेऊन स्वहस्ते
शिक्षा लाविली दक्षाते सहस्राक्षाते नुचले हे. तर हे जे धनुष्य आहे म्हणे, तर हे याला शिवाचं धनुष्य आहे म्हणे. हे इंद्राला सुद्धा हे करता येणार नाही. ऐसिया चापासी उचलवण जो राजेंद्र लाविल गुण, त्यासी हे जानकी सद्गुण निधान. माळ घालीन स्वस्ते तटस्थ पाहती सकळवीर, कोणी न देती प्रत्युत्तर, कोणी सावरुणी अधीर. चाप उचळू भावती. सगळे ते विचार करायला लागले कसं काय करावं ते. तो मूळ न पाठविता रावण, प्रधानासहित आला धावून. सभा गजबजली संपूर्ण, म्हणती विघ्न आले हे. तेवढ्यात रावण त्याला बोलवणं पाठवलेलं नव्हतं, तरी तो त्याच्या प्रधानासहित आलेला आहे. त्याला पाहून सगळीकडे चलबिचल सुरू झाली. आता गती येथे नवी बरी, बळेची उचलून नेईल नवरी. कोणी म्हणती क्षणाभितरी, चंडी शताप वड चढवील हा. कोणी म्हणे हा आता काही खरं नाही म्हणे, आता हा नवरीलाच उचलून घेऊन जाईल, किंवा एका मिनिटात शंकराचं जे धनुष्य आहे त्याला बाण लावून मोकळा होईल म्हणे. जनकासी म्हणे रावण, तू आ धनुष्याचा केला पण, तरी क्षण मात्रे ते मोडून. फुटके करीने तेची म्या हलविला कैलास, बंदी घातले त्रिदश. ऐरावती समवेत देवेश, समरभूमी सवलतीला. अरे म्हणे तू हे जे धनुष्याचं पण लावलेलं आहे ना म्हणे, आता मी क्षणात त्याचा तुकडे करून टाकतो म्हणे. मी सगळ्या देवांना बंदीशाळेत टाकलेले म्हणे, आणि लढाईमध्ये मीच हे करतो म्हणे. एवढा मोठा कैलास पर्वत हलवलेला आहे म्हणे मी. मेरू मंदार उपटू शकतो म्हणे, तर हे धनुष्याचं काय मी म्हणे, मी आत्ता त्याला मोडतो म्हणे, असं सांगायला लागला. तो मी रावण प्रतापशूर, चाप लावाया काय उशीर. उपटवनिया मेरू मांदार, कंदुकाळसे उडवीन. पृथ्वी उचलून अकस्मात, घालू शके मी समुद्रात. की घटोद्भवा सारिका सरितानाथ, क्षणमात्रे शोषीन मी. म्हणे मी कैलास उचललेला आहे, पृथ्वी उचलून समुद्रात फेकून देईल म्हणे. या बाणाची काय म्हणे, जसं अगस्तींनी समुद्राला 3 आचमनात प्यायलं त्याप्रमाणे समुद्रसुद्धा शोषून घेईल म्हणे मी. तुम्हाला कमी नको समजू, असं म्हणून आला आहे तो रावण. तरी आता हेची प्रतिज्ञा पाही, हे चाप मोडूनी लवलाही. होईन जनकाचा जावाई, सकळ रायान देखता. वसने भूषणे सावरून, चापाकडे चालिला रावण. गजबजले जानकीचे मन, अति उद्विग्न झाले. आणि मग त्यांनी बाया वगैरे सावरल्या आणि वस्त्र सावरले, आणि चाललाय तो धनुष्य उचलायला. आणि हे बघून सीतेला मन हे झालं, तिचं निराश व्हायला लागलं. म्हणे अपर्णापते त्रिनयना, त्रिपुरांतका मदन दहना. तुझे चाप उचले रावणा, गजास जनका ऐसे करी. मग ती महादेवाचा धावा करायला लागली. म्हणे महादेवा, अपर्णाच्या पती तू लवकर धाव म्हणे, आणि असं काहीतरी कर की याच्याकडनं हे धनुष्य उचलच गेले नाही पाहिजे. या दुर्जनाचे तोंड काळे, सदाशिवा करी शीघ्र वहिले. महादैवते प्रचंड सबळे, या धनुष्यावरी बैसवी. तर धनुष्य असं काही जड कर म्हणे. शंकराला सांगते सीता मनातल्या मनात की हे धनुष्य उचलच गेलं पाहिजे नाही म्हणे, याच्याकडनं उचलच गेलं नको पाहिजे. अहो अंबे मूळपीठ निवासिनी, मंगळकारके आदिजननी. या रावणाच्या शक्ती हिरोनी, ने मृडानी सत्वर. आणि पार्वतीला म्हणते हे म्हणे कोल्हापूर निवासिनी लवकर ये म्हणे, तू अशा काही शक्ती कर, हे कर म्हणे, या रावणाची सगळी शक्ती हिरावून घे आणि माझं साह्य कर म्हणे. ऐसे जे जानकीने प्रार्थले, तो दैवते धाविन्नले सकळे. गुप्त रूपे शीघ्र काळे, येऊनी बैसली चापावरी. तिने जानकीचं म्हणणं ऐकलं, आणि त्या धनुष्यावर सगळे दैवत असे देव येऊन बसले. 9 कोटी कात्यायनी, 64 कोटी योगिनी. या सहित कालिका येऊनी, धनुष्यावरी बैसत. धनुष्य उचली गेला दशवक्त, तव ते न ढळेचे अनुमात्र. बळे लाविले विसही कर, जाहले शरीर निस्तेज पै. तर त्या याच्यावर कात्यायनी, 64 कोटी योगिनी, कालिका सगळे येऊन बसले. ते कुठे हालतं त्याच्याकडनं, 20 हातांनी उचलतो तरी ते हालत नव्हतं. द्विजपंक्तीने अधर प्रांत, चक्रारी जनक बळे रगडित. चाप उभे करिता त्वरित, झाले विपरीत ते धवा. तर दात ओठ खाऊन तो रावण मोठं हे करावं त्याप्रमाणे तो बळ लावून उचलत होता तो, पण तरी त्याच्याकडनं ते काही उचललं जात नव्हतं. जैसा महाद्रुम उन्मळे, तैसे शिवचाप उलथले. रावण उताना पडे ते वेळे, हलकल्लोळ मांडला. तेवढ्यात काय झालं, एखादा महावृक्ष पडावा त्याप्रमाणे ते धनुष्य त्याच्याच अंगावर पडलं आणि तो उताना पडला. जैसी पूर्वी गया सूर दैत्य, त्यावरी ठेविला पर्वत. तैसासी पडला लंकानाथ, धनुष्य उद्भत उरावरी. तर ते धनुष्य त्याच्या छातीवर पडलं आणि तो उताना पडला खाली. रावण पडता भूतळी, सभेवरी उसळली धुळी. दाही मुखी मृत्तिका पडली, आनंदली जानकी. आणि तो पडला, सगळ्यात धूळ उडली आणि त्याच्या तोंडावरच पडली. हे सगळं बघून जानकीला आनंद झाला. दाही मुखी रुधिर वाहत, कासावीस जाहला बहुत. म्हणे धावा धावा समस्त, धनुष्य त्वरित काढा हो. आणि ओरडायला लागला तो, अरे धनुष्य माझ्या अंगावर पडले, काढा काढा म्हणून म्हणायला लागला. रावण म्हणे जनकाप्रती, माझे प्राण चालिले निश्चिती. परी इंद्रजित कुंभकर्णे असती, तुझं निर्दाळिती सहमुळे. अरे म्हणे आता तू माझा प्राण जातोय म्हणे, आणि इंद्रजित आणि कुंभकर्ण आहेत ना म्हणे, ते तुझा निर्धार करतीलच म्हणे नक्की.
गजबजली सभा समस्त म्हणती कोण आहे बळीवंत, हे चाप उचलिलं अद्भुत महा अनर्थ ओढवला. घाबरा जाहला मिथिलेश्वर, म्हणे पृथ्वी जाहली निर्वीर. क्षत्रिया भार्गवे आटिले समग्र, त्रिसप्तवेळा हिंडोनी. म्हणे परशुरामांनी 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केली म्हणे, तर आता काही काही वीर उरलेला नाही का म्हणे धनुष्य उचलायला, असं जनक राजा म्हणायला लागला. या सभे माझी बळीवंत, कोणी क्षत्रिय नाही रणपंडित. कौशिके ऐसे ऐकता मात, खुनाविले श्रीरामचंद्रा. आणि हे ऐकलं आणि विश्वामित्राने रामाला खुनवलं. जैसा निद्रिस्त सिंह जागा केला, की याज्ञिके जातवेद फुंकिला. तैसा विश्वामित्रे ते वेळा, खुनविला रघुवीर. जसा एखादा सिंह जागा होतो त्याप्रमाणे राम निघालेले तिथून. म्हणे नरवीर पंचानना, त्रिभुवन वंद्या राजीवनेना. पुराण पुरुषा रघुनंदना, अरिमर्दना उठवेगी. कमलोद्भव जनका उदारा, ताटिकांतरा अहिलोद्धारा. मखपाळका समीर धैरा, असुर संहारका उठवेगी. तर ताटिकेला मारणारा, अहिल्याचा उद्धार करणारा, असा असुरांचा संहार करणारा उठ म्हणे तू आणि जा म्हणे, असं विश्वामित्र रामाला सांगतायत. जैसी निशा संपदा तत्काळ, उदयाद्रीवरी ये रविमंडळ. तैसा राम तमाल नीळ, उठवणी उभा राई ठाकला. की महायागी होता पूर्णाहुती, तत्काळ प्रगटे आराध्य मूर्ती. तैसा उभा ठाकला रघुपती, राजे पाहती टकमका. तसा मोठा यज्ञ केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पूर्णाहुती झाल्यानंतर ज्या देवाच्या नावाने यज्ञ केलेला आहे ती मूर्ती प्रकट होते. त्याप्रमाणे श्रीराम तिथं उभे ठाकले. की प्रल्हादा कारणे झडकरी, स्तंभातून प्रकटे नरहरी. की वेदांत ज्ञान होता अंतरी, निजबोध जैवी प्रगटे पै. जसं प्रल्हादासाठी विष्णूंनी अवतार घेतला त्याप्रमाणे राम तिथं प्रगट झालेले आहेत. वंदोनिया गुरुचरणा, सवेची नमिले सर्व ब्राह्मणा. पूर्ण ब्रह्मानंद राम राणा, वेद पुराण वंदजो. श्रीराम विरक्त ब्रह्मचारी, हे रमा आपणाविन कोणा नवरी. या लागी शरयू तीर विहारी, उठता जाहला ते धावा. मग श्रीराम म्हणे मी ही लक्ष्मी आहे म्हणे आणि माझ्याशिवाय ही कोणाचीच लग्न करू शकणार नाही, म्हणून राम उठलेले आहेत. सभेस बैसले नृपवर, केले नाना परींचे शृंगार. परी सर्वात श्रेष्ठ श्रीरामचंद्र, रोहिण वर्ण भणंगात जैसा. सगळ्यांनी अलंकार वगैरे घातलेले होते, सगळे राजे नटून थटून आलेले होते. पण राम जसा चंद्र जसा शोभतो चांदण्यांमध्ये त्याप्रमाणे तो त्यांच्यामध्ये शोभत होता. की शास्त्रान माझी वेदांत, की निर्जरान माझी शचीनाथ. जैसा श्रीराम समर्थ, सभेत मुख्य विराजे. उठिला देखोनी श्रीरामचंद्र, उचंबळला सीतेचा सुखसमुद्र. नवमेघत रंग रघुवीर, रंगमंडपा प्रति आला. कोटी अनंग वाळून, टाकावे ज्याच्या नखावरून. तो वरी चक्रवारण पंचानन, जात लक्ष्मण धनुष्याते. आणि मग अशा प्रकारे श्रीराम धनुष्यबाणाकडे चाललेले आहेत. राम देखता सुकुमार, घाबरले सीतेचे अंतर. म्हणे कोमळ गात्र रघुवीर, प्रचंड थोर धनुष्य हे. कूर्मपृष्टी जैसा कठोर, तैसे हे कोदंड प्रचंड थोर. दशरथ कुमार सुकुमार, कैसे उचलेल तया ते. ती विचार करायला लागली, राम एवढा सुकुमार आहे, नाजूक आहे, आणि हे एवढं मोठं हे कसं काय उचलेल म्हणे, अशी ती मनात विचार करायला लागली सीता. मदन दहनाचे धनुष्य थोर, रघुनाथ मूर्ती मदन मनोहर. अहातात परम दुस्तर, अनिवारपण हा तुझा. शंकराचं हे धनुष्य आहे म्हणे, तर ते हे राम कसा काय उचलेल म्हणे, तर तुझा पण काय एवढा हे नाही म्हणे, दुस्तर आहे म्हणे, अशक्य आहे म्हणे. घनश्याम कोमळ गात्र, राम सुकुमार राजीव नेत्र. अहातात परम दुस्तर, अनिवारपण हा तुझा. बळहत केला दशकंदर, परम कोमळ रघुपतीचे कर. अहातात परम दुस्तर, अनिवारपण हा तुझा. ती हे म्हणते घडी घडी म्हणते की अनिवार्य हे अशक्य कसं काय होईल. मज वाटे कुपती चंद्रकर, ऐसी रामतनु सुकुमार. अहातात परम दुस्तर, अनिवारपण हा तुझा. मला वाटतं म्हणे चंद्राचे जे किरण आहे ते सुद्धा याला टोचत असतील, इतका हा नाजूक आहे, तर ते हे धनुष्य कसं उचलेल, हे अशक्य आहे, असं ती म्हणत होती. मजन गमेची दुसरावर, तुझं सत्य करणे पण साचार. अहातात परम दुस्तर, अनिवारपण हा तुझा. चंडीश कोदंड प्रचंड थोर, लघु आकृती राम निर्विकार. अहातात परम दुस्तर, अनिवारपण हा तुझा. श्रीरामा वाचून इतर, पुरुष तुझ समान साचार. अहातात परम दुस्तर, अनिवारपण हा तुझा. दुजावरावया येतावर, देहत्यागी न हा निर्धार. अहातात परम दुस्तर, अनिवारपण हा तुझा. सीता विजयसी म्हणे अवधारी, बाप नवे हा वाटतो वैरी. हा पण त्यजोनी निर्धारी, रामासी मज अर्पीना. तर ती म्हणत होती काय केलं माझ्या वडिलांनी म्हणे, एवढा मोठा पण केलेला आहे, हा श्रीराम कसं काय करेल, आणि याच्या वाचून मी दुसऱ्याशी कोणाशी लग्न करणार नाही, आणि जर दुसरा पुरुष कोणी आला तर मी देहाचा त्याग करेल म्हणे, माझा आत्मत्याग करेल म्हणे. त्यामुळे हा माझा पिता नाही म्हणे, वैरी आहे म्हणे, असं ती म्हणते. ऐसे सीतेचे अंतर, जाणवनिया जगदुद्धार. दंड पिटवणी प्रचंड वीर, कोदंडा समीप वाचला. हे रामाला तिच्या मनातलं कळालं आणि तो आलेला आहे पुढे. दशरथ महाराज दिग्गज, त्याचा छावा हा रघुराज.
धनुष्य इक्षु देखोनी सहज परमचपळ धाविन्नला श्रीराम सव्य बाहू प्रचंड हातीवरी केला शुंडादंड भवधनुष्य इक्षु द्विखंड करील आता निर्धारे दशकंदर हे पद्म कानन विसहस्तो द्विपंचवदन 30 कमळे हीच पूर्ण कोदंड जान इक्षु येथे पद्मवनी गजनिघे लवलाही मग त्यासी कमळांची गणना काही तैसी दशमुखाची हस्तकमळेत पाही तुडविता आला रघुवीर उठलेले राम उठलेले आहेत आणि त्याच्याकडे जात आहे धनुष्याकडे आणि खाली कोण होतं तर रावण पडलेला होता आणि त्याच्या 10 हातांवरून तो ओलांडत चाललेला आहे तो तटस्थ पाहती सकळ जन म्हणती विजय हो का रघुनंदन सीता नवरी हे सगुण यासीच घालो निजमाळा आनंदमय सकळ ब्राह्मण चिंतिती रामासी जय कल्याण म्हणती हे भवचाप मोडून टाको रघुवीर सत्वर सगळे म्हणत होते की रामानेच ते धनुष्य तोडायला पाहिजे आणि याला सीतेने माळ घालायला पाहिजे. एक म्हणती राम सुकुमार नीलपंकज तनु वय किशोर भव कोदंड प्रचंड थोर उचलेले कैसे रामाते एक म्हणती चिमणे रामाचे ठाण एक म्हणती सिंह दिसतो लहान परी पर्वताकार गज विदारुण न लागता क्षण टाकीतो. हत्ती केवढा असतो सिंह केवढा असतो छोटा असतो तो एवढा मोठा प्रचंड हत्तीला मारतोच ना म्हणे त्याप्रमाणे राम हा लहान जरी असला तरी तो करू शकेल म्हणे असे कोणी म्हणायचे की नाही होणार हा छोटा आहे असं चालले होते त्यांचे तर्कवितर्क. घटोद्भव लहान दिसत परीक्षणे प्राशिला सरितानाथ गगनी सविता लघु भासत परी प्रभात भूतन वर्णवे असो ते वेळे रघुवीर विद्युत प्राय उत्तरीय चिर ते सरसावणी सत्वर कटिप्रदेशी बांधले. मग रामाने आपल्या अंगावर जे उत्तरी उपर्ण होतं ते कमरेला बांधलं आणि पुढे सरसावलेलं आहे. माथा जटित मुकुट झळकत आकर्ण नेत्र आरक्त रेखांकित मस्तकीचे केश नाभीपर्यंत दोहीकडून उतरले किशोर सुकुमार भूषण अलक सुवासे भरले गगन त्या सुवासासी वेधून मिलिंद चक्र भ्रमत असे. आणि मग त्यांचे रामाचे जे केस होते ते असे त्यांचे कमरेपर्यंत होते खाली वाकल्यामुळे पुढे येत होते आणि त्यांचा सुगंध एवढा होता की भ्रमर त्यांच्या केसांचा सुगंध घ्यायला येत होते. श्रीरामतनुचा सुवास पूर्ण जात सप्तावर्ण भेदून असो ते शिवधनुष्य रघुनंदन करकरोनी स्पर्शित नीलवर्ण कुंतल ते अवसरी पडले दशकंठाचे हृदयावरी विषकंठवंद्य ते अवसरी सावरोणी मागे टाकीत. आणि त्याचे जे केस होते ते याच्या अंगावर पडत होते रावणाच्या खाली वाकल्यामुळे. शिवधनुष्यासी घंटा सतेज वरी विद्युत प्राय झळके ध्वज त्या समवेत रघुराज उचलिता जाहला ते काळी. तर ती शिवधनुष्य जे होते ते विद्युतप्रमाणे चमकत होतं तो ध्वज त्याच्यासहित त्यांनी ते घंटा आणि ध्वजासहित उचललं. गजशुंडेने आक्रमी इक्षुदंड तैसे रामे आकर्षिले कोदंड पराक्रम परम प्रचंड दशमुंड विलोकी तसे. तर हत्ती जसा ऊस उचलतो त्याप्रमाणे रामाने ते उचललेलं आहे आणि हे रावण बघतो आहे म्हणे. परमम्लान द्विपंचवदन दृष्टी देखोनी गाधी नंदन म्हणे नवरी श्रेष्ठा वेगे करुण संशय हरणे सर्वांचा. आणि हे सर्व दशवदन द्विपंचवदन म्हणजे 10 तोंड असलेला रावण बघत होता. जनक म्हणे कौशिकमुनी ज्या चापे नीलकंठ घोळीला धरणी ते धनुष्य रामाचेनी कैसे उचलेलने नवे. जनकासे म्हणे ऋषी कौशिक श्रीराम हा वैकुंठ नायक अद्भुत करील कौतुक पाहे नावे कौगाची. इकडे रामे धनुष्य उचलून क्षण न लागता वहिला गुण ओढिली आकर्ण सुहास वदने ते धवा. रामाने धनुष्य उचललं आणि त्याला दोरी लावली. श्रीरामाचे बळ प्रचंड ओडिसन पुरेची भव्य कोदंड तडाडिले तेने ब्रह्मांड चाप करले ते धवा. रामाने ते धनुष्य उचललं आणि वाकवलं दोरी लावण्यासाठी पण ते दोरी काही पुरली नाही आणि ते कडकडून मुडायला लागलं. मुष्टी माझी तडाडत जैशा सहस्रचपळा कडकडत विधी आणि वृत्रारी हडबडत वाटे कल्पांत जाहला. शंकर आणि ब्रह्मदेव सुद्धा असं हे झाले म्हणे ही कसला आवाज आला एकदम हडबडून गेले ते चकित झाले. उर्वी मंडळ दळमळत भोगींद्र मानस सावित दंतबळे उचलून देत आदिवराह पाताळी सभा सकळ मूर्छित जाहली महावीरांची शस्त्रे गळाली राजे भाविती उर्वी चालली रसातळा आजिकी. तर इतका मोठा आवाज आला की असं वाटलं पृथ्वीच रसातळाला चाललेली आहे का काय असं वाटायला लागलं. आणि शेषाने सुद्धा मान हलवली म्हणे काय झालं हे. रामे चापे केले त्रिखंड प्रतापे भरले ब्रह्मांड पुष्पसंभार उदंड हृदारक वर्षती. आणि मग देवगणांनी पुष्पांचा वर्षाव केलेला आहे वरून. सभा अवघी झाली मूर्छित परी एक चौघे सावध पाहत. तर सभा तर मूर्छित झाली सगळे तोंडात बोटं घालायला लागले पण सावधपणे 4 जण बघत होते. कोण 4? सभा अवघी झाली मूर्छित परी एक चौघे सावध पाहत जनक आणि गादी सुत सीता सौमित्र चौघेही. जनक विश्वामित्र सीता आणि लक्ष्मणी सगळे बघत होते. असो भव कोदंड मोडोनी द्विखंडे टाकिली रामे धरणी रावण उठवून ते क्षणी अधोवदने चालला. आणि मग रामाने धनुष्य मोडला आणि रावण उठून खाली मान घालून चालला होता तो.
सभे समारावया आणि ती तस्कर तैसा म्लान दिसे दशवक्र किरणी अपयश आलिया महावीर त्याचा मुखचंद्र उतरे जेवी. जसं सभेमध्ये एखादा चोर पकडून आणावा किंवा एखाद्याचा अपमान झालेला आहे किंवा एखाद्याला अपयश आलेला आहे, तो कसा खाली मान घालून चालतो त्याप्रमाणे रावण चालत होता. की दिव्य देता खोटा होत मग तो मुखन दावखवी लोकात तैसा प्रधाने श्रीलंकानात गेला त्वरित स्थाना. गेला तो तिथून निघून. पुण्यसरिता स्वर्गीय हुनी खचला की याज्ञिके अंत्यज बाहेर घातिला की द्विजयाती भ्रष्ट झाला तो जेवी दवडीला पंडिती. याच प्रकारे सभेतून रावण गेला उठवणी जैसा केसरीच्या कवेतून जंबूक सुटला पूर्व भाग्य. जसं सिंहाच्या तावडीतून हे सुटतं कोल्हा, त्याप्रमाणे तो रावण जसा काही सुटलेला आहे तिथून निघाला तिथून. असो इकडे विजयी रघुनंदन जैसा निरभ्र नभीरण चंडकिरण सुकुमार तनु घनतनु सगुण. भक्तजन पाहती सर्वांचे नयने अश्रुपात ऋषीचक्र सद्गदित हा कोमल गात्र रघुनाथ कठीण चाप केवी भंगिले. हात एवढा नाजूक आहे आणि कसं काय तोडलं म्हणे हे एवढं मोठं धनुष्य. श्रीराम सुकुमार गुणराशी विश्वामित्रे धावणी वेगेसी रघुवीर अलंगिला मानसी प्रेमपूर्ण सा आवरे. विश्वामित्रांनी पोटाशी धरलेलं आहे त्याला. म्हणे आदिपुरुषा पूर्ण ब्रह्मा स्मरारी मित्रा आत्मया राम भक्त काम कल्पद्रुमा अद्भुत लीला दाविली तुझ्या करणी वरुणी लावण्य खानी ओ वाळून वाटे समग्र धरणी आणि या जीवाची कुरवंडी करुणी तुझ वरुणी सांडावी इतुक्यात करणी वरुण लावण्य खानी खाली उतरवणी ते क्षणी माळ घेऊन जनकनंदिनी हंसगामिनी चमकत. मग हातीवरून इतक्यात सीता आली, हातीवरून उतरली खाली आणि रामाला हळूहळू चालत रामाजवळ आली आणि तिने माळ घातली. मेदिनी म्हणे मी धन्य माझी कन्या वरील रघुनंदन श्रीराम जामात सगुण मनमोहन जगद्वंद्य. श्रीराम जगाचा जनिता जानकी सजची जगन्माता तारावयासी निज भक्ता आली उभयता रूपासी. मग भूमीची कन्या होती ना सीता, त्यामुळे ही म्हणते की रघुनंदन माझा जावाई झालेला आहे म्हणे आणि तो जगाचा पिता असल्यामुळे माझी मुलगी आता जगाची माता झाली म्हणजे जगज्जननी झाली म्हणे असं धरणी म्हणते. श्रीराम सच्चिदानंद घनतनु जो पुराण पुरुष पुरातनु जो पूर्णावतारी पूर्ण ब्रह्मघनु सकळ तनूंचा साक्षी पै आदिमध्य जो अंती परिहाची एक सीतेचा पती तुच्छ करुण सकळ नृपती वरी रघुपती प्रियकर हंसगती जानकी चालत पद्मभूषणे मधुर गर्जतो राम गळा माळ घालून त्वरित मस्तक चरणी ठेविले. मग ती हंसाचा चालणी हळूहळू आली आणि रामाच्या गळ्यात माळ घातली सीतेने आणि रामाच्या पायावर मस्तक ठेवलेलं आहे. गळा घालिताची माळ झाला स्वानंदाचा सुकाळ वाद्य वाजवू लागली तुंबळ नादे निराळ दुमदुमले. आणि मग इतका ह्याचा वाद्यांचा आवाज व्हायला लागला, वाद्यगर्जना करायला लागले आणि सगळीकडे आभाळ दुमदुमलं म्हणे त्या आवाजाने. संतोषला मिथिलेश्वर म्हणे माझे भाग्यास नाही पार जावाई झाला रघुवीर भुवन सुंदर मेघश्याम. जनके आणि विश्वामित्रे लिहिले अयोध्येसी दिव्यपत्रे ती घेऊन दूत त्वरे अयोध्येसी पातळे. आणि मग जनक राजाने आणि विश्वामित्रांनी पत्र लिहिलं अयोध्येला आणि ते पत्र घेऊन दूत निघालेले आहेत अयोध्येला. कुंकुम मंडित पत्रे लिहिली होती विश्वामित्रे ती उचलोनी अजराजपुत्रे वसिष्ठ करी दिधली दोहोतील एकची अभिप्राय गूढ परम लिहिले चातुर्य त्याचा अर्थ करोनी ऋषीवर ब्रह्मकुमार सांगत असे. हिमनग जामात सायकासन भंगुनी विजयी झाला बाण तेव्हा थरथरल्या पूर्ण आनंद घन रथस्वामी गुणी केली बहुत स्तुती आनंदे यशवर्णी सारथी जोवरी रथचक्रे असती ओहरे नांदोत तोवरी. तर ते जनक राजांनी आणि विश्वामित्रांनी पत्र लिहून पाठवलं, कुंकुम लावून असं पत्र लिहून पाठवलं आणि ते दशरथ राजाला दिलं. ते दशरथ राजाने ते पत्र वसिष्ठ मुनींना दिलं आणि दोघांनी वाचलं की रामाने धनुष्य तोडलेलं आहे असं. रथगर्भी होते जे निधान तेने रामप्रताप देखून ऐक्य झाले चरणी येऊन तुम्ही त्वरे करून येई जे. तर त्यात लिहिलेलं होतं तर तुम्ही लवकर या म्हणे. अर्थ सांगे वसिष्ठ मुनी साक्ष लोक असे महिमनी त्रिपुरवधी जेव्हा शूलपाणी बाणचक्रपाणी जाहला पृथ्वीचा केला तेव्हा रथ चंद्रमित्र चाके अद्भुत कणकाद्री धनुष्य होत गुण तेथे फणींद्रपई सारथी झाला कमलासन जानकी रथगर्भीचे रत्न बाण तोची हा रघुनंदन शिवधनुष्य जेने भंगले. ऐसा अर्थ सांगे ब्रह्मसूत आनंदला राजा दशरथ दळभारे सिद्ध होत घाव देत निशानी. तर वसिष्ठ मुनींनी अर्थ सांगितलेला आहे त्याचा की ज्या वेळेला शंकरांनी त्रिपुरसुराचा वध केला त्यावेळेला बाण कोण झालं तर विष्णू बाण झाले आणि रथ कशाचा केला पृथ्वीचा केला आणि चंद्र आणि सूर्य हे रथाचे चाकं झाले आणि कनकाद्री म्हणजे मेरू पर्वत जो होता त्याचं धनुष्य केलं आणि दोरी म्हणून
स्वतः शेष झाला, शेषाची दोरी केली. सारथी कोण झाला? ब्रह्मदेव. नंतर आणि आतलं जे रत्न होतं रथामधलं तर ते कोण होतं? जानकी. आणि बाण जो आहे तोच हा रघुनंदन आहे म्हणे, की त्यांनी तेच धनुष्य शिवधनुष्य भंग केलं म्हणे, असा हा याचा अर्थ आहे. आणि मग ते सर्व ऐकून राजा आनंदाला आणि निघालेला आहे मिथिलेला. 16 पद्मे दळ भार, चतुरंग दळ निघे सत्वर, सुमंतादी प्रधान राजकुमार, भरत शत्रुघ्न निघाले. 16 पद्म सैन्य घेतलं. नंतर सर्व निघाले त्यांचे. सुमंत जे प्रधान निघाले, भरत शत्रुघ्न सगळ्या निघाले. कौशल्या सुमित्रा कैकई राणी निघाल्या आरोढोनी सुखासनी, दूतवेत्र कणकपाणी, सहस्रावधी धावती पुढे. नंतर त्या कौशल्या सुमित्रा कैकई सगळ्या राण्या निघाल्या आणि सगळे निघाल्यानंतर त्यांच्या पुढे सेवक धावत होते. कसे? त्यांच्या हातामध्ये काठ्या आणि भाले घेतलेले नोकर सेवक असे धावत होते त्यांच्या पुढे. शतशते सप्तशते दशरथाच्या युवती, त्याही रामलग्ना पाहो येती, सुखासनी बैसोनी जाती, अनुक्रमे करोनिया. प्रजालोक निघाले समस्त, निजरथी बैसे दशरथ, लक्षोनिया मिथिला पंथ, परमवेगे चालला. त्या राजाच्या ज्या राण्या होत्या 700 त्यासुद्धा निघालेल्या आहेत, क्रमाक्रमाने बसलेल्या आहेत त्या. आणि नंतर त्यांचे जे प्रजाजन होते ते पण निघाले आणि सगळे त्यांचा रथ चाललेला आहे, सगळा दळभार चाललेला आहे मिथिलेला. पृथ्वीपती राजा दशरथ, मस्तकी आतपत्रे विराजत, मित्रपत्रे परमशोधत, दोन्ही बागी समसमान, मृगांकवर्ण चामरे, एकावरी विराजती तुंगारपत्रे, एक उडविती लघुचिरे, दोन्हीकडे श्वेतवर्ण, मकर बिरुदे पुढे चालती, नभचुंबित ध्वज विराजती, वाद्य गजरे करुणी क्षिती, दुमदुमली ते धवा. असं वाद्यांचा गजर होत आणि त्यांचे जे मकरचे चित्र असलेले जे झेंडे होते आणि छोटे छोटे जे वस्त्र असे आकाशात उडवत होते आणि अशा प्रकारे त्यांचा तो चाललेला आहे लवाजमा सगळा. मकर बिरोदे पुढे चालती, नभचुंबित ध्वज विराजती, वाद्य गजरे करुणी क्षिती, दुमदुमली ते धवा. पुढे शमदमांचे पाय भार, मागे सद्विवेकाचे तुरुंग पार, त्या पाठी निजबोधाचे कुंजर, किंकाटती रामनामे. शमदम यांचे पायभार म्हणजे पायगड्यात. आणि नंतर शमदमांचे पायभार म्हणजे पायदळ, पायभार नाही पायदळ. नंतर सद्विवेकाचे घोडे चाललेले आहेत आणि त्यांच्या पाठीमागे निजबोधाचे हत्ती चाललेले असे. आणि ते काय म्हणतायत? राम नाम घेत चाललेले असं हे वर्णन केलेलं आहे. निज अनुभवाचे दिव्यरथ, त्यावरी आरूढले वऱ्हाडी समस्त, वारू तेही चारी पुरुषार्थ, समान गती धावती. चारी पुरुषार्थ म्हणजे घोडेच जणू काही. आणि असं निजानुभवाचे दिव्यरथ असे चाललेले आहेत ते. जागृती प्रथम पेने सत्य, स्थूळ परग्राम अद्भुत, तेथे न राहे दशरथ, चित्ती रघुनाथ भरला असे. जागृतीत चाललेले. पुढे स्वप्नावस्था सूक्ष्मनगर, तेथे न राहे अजराज कुमर, म्हणे जवळी करावा रघुवीर, आडवस्ती करू नका. जागृती स्वप्नी सुषुम्ना अशा ज्या आहेत त्या समाधीच्या स्थिती तर ते दिलेले आहे इथं. पुढे स्वप्नावस्था सूक्ष्मनगर, तेथे न राहे अजराज कुमर, म्हणे जवळी करावा श्री रघुवीर, आडवस्ती करू नका. पुढे सुषुप्ती अवस्था कारणपूर, सदा ओसा आणि अंधकार, राम उपासक वऱ्हाडी थोर, जाती सत्वर पुढेची. पुढे सुषुम्ना अवस्था आली. मिथिले बाहेर उपवन, तुर्या अवस्था दिव्य ज्ञान, पुढे रघुनाथ प्राप्तीचे चिन्ह, राहिले लक्षोन तेथेची. मग तुर्या अवस्था आली आणि एकच ध्यास लागला की केव्हा रामाला बघेल. पुढे विराजे विदेह नगर, ऐको येत अनुहत वाद्य गजर, निज भारेसी विदेह नृपवर, आला सामोरा दशरथा. असो दृष्टी देखता विदेह नृप, आनंदे उठला अयोध्याधीप, क्षेमदिधले सुखरूप, अनुक्रमे सकळिकांसी. भरत शत्रुघ्न देखोणी, म्हणे आमुचे सदनी होनी, राम सौमित्र आले रुसोनी, जनक संदेही पडिलासे. तर भरत शत्रुघ्न हे सुद्धा रामा लक्ष्मणासारखे दिसत होते. त्यांना वाटायचे हे तर नाही इथून निघून गेलेले असं वाटत होतं त्यांना जनक राजाला. दशरथ म्हणे हे शत्रुघ्न भरत, आश्चर्य करी मिथिलानाथ, म्हणे समस्त गजरेसी मिरवत, निजपण मंडपात आणले. चापखंडे देखता आले तिथं सर्व आता ते चापखंडे देखता वेळे, वीरांसी रोमांच उभे ठाकले. म्हणजे धनुष्याचे तुकडे बघितले त्यांनी सगळ्यांनी आणि त्यांना सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं की हे तुकडे केले रामाने असं. तव तो भक्त काम कल्पद्रुम, कौशल्येने जवळी देखिला राम, धावून या लिंगीला परम, हृदयी प्रेम न समाये. सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं आणि कौशल्येनेचं रामाला जवळच घेतलं. मांडीवरी घेऊनी रघुवीर, म्हणे रामा तू कोमलांग सुकुमार, चंडिश कोदंड परम कठोर, कैसे चढवोनी मोडिले. तर तू शिवधनुष्य कसं काय मोडलं म्हणे असं ती म्हणते त्याला रामाला. दशरथ या आलिंगीला राम, जो सच्चिदानंद मेघश्याम, भरत शत्रुघ्न परमस प्रेम, श्रीरामचरण वंदिती. असो जनके दिव्य मंदिरे, जानवश्याशी दिधली अपारे, दोन्हीकडे मंडप उभरविले त्वरे, मंगळ तुरे वाजती. मग त्यांनी जानवशासाठी एक महाल दिला त्यांना.
दशरथ राजाला आणि त्या समस्त जनांना. लक्ष्मण भरत शत्रुघ्न परमप्रतापी राजनंदन जनकराये देखोन दशरथासी विनविले. लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांनाही पाहून जनक राजा दशरथाला विनंती करतायत. म्हणे जानकी दिधली रघुनंदना उर्मिला देईन लक्ष्मणा मांडव्य आणि श्रुतिकीर्ती बंधुकन्या भरत शत्रुघ्ना देईन मी. तर जानकी रामाला दिलेली म्हणे, आता उर्मिला लक्ष्मणाला देऊ, मांडवी आणि श्रुतकीर्ती ह्या भरताला आणि शत्रुघ्नाला देऊ म्हणे. दशरथासी मानला विचार देवक प्रतिष्ठा केली सत्वर चौघी कन्यांसी परिकर हरिद्रा लाविली ते धवा. आणि मग दशरथ राजाला ते मान्य झालं आणि मग त्यांनी देवस्थापना केली आणि चौघी मुलींना हळद लावली. सीतेची शेष हरिद्रा ते पाठविली श्रीरामचंद्रा भरत शत्रुघ्न सौमित्र शेष आले तैसेची. असो व्यवस्थित झाले नाहन नवरे बैसे चौघे जण तो जनक वराडीनी घेऊन मुळाला वरांसी. मग सीतेला जी हळद लावलेली होती तिला आपण उष्टी हळद म्हणतो नवरीकडची नवरदेवाला पाठवता, त्याप्रमाणे ती हळद रामाला पाठवली आणि बाकीच्या नवरींची पण तिकडे नवरदेवांकडे पाठवली. मग नंतर आंघोळी झाल्या आणि मग ते मूळ आले नवरदेवांना घ्यायला आले सर्व. आता कोण आलं ते घ्यायला? शांती क्षमा दया उन्मनी सद्बुद्धी सद्विद्या कामिनी तितिक्षा मुमुक्षा विलासिनी तुर्या आणि उपरती. तर कोण आलं? शांती म्हणजे मनातली शांती असते ती मनोहर स्थिती ती. मग सद्बुद्धी सद्विद्या सर्व. तितिक्षा म्हणजे सहनशक्ती. मुमुक्षा म्हणजे मोक्षाची इच्छा असणारी. तुर्या म्हणजे सुषुप्ती पलीकडील जी अवस्था असते ती. आणि उपरती नंतर सुलीनता आणि समाधी सद्गती ह्या सगळ्या आलेल्या आहेत तिथं घ्यायला. सुवासिनी आलेल्या आहेत त्या सगळ्या. तो वराडी मग त्या आल्या आणि मग रामाच्या सदनी पोचल्या आहेत. तो वराडी पातले निश्चिती श्रीरामासी न्यावया आले ते बोध. आता वराडी कोण आलेले आहेत? बोध आनंद सद्विवेक ज्ञान वैराग्य परमार्थ देख निष्काम अक्रोध अनुताप चोख रघुनायक विलोकिती. तर बोध आनंद वैराग्य ज्ञान हे सगळे आलेले तिथं. जनके पूजोनी चौघेवर तुरुंगी बैसविले सत्वर पुढे होत वाद्यांचा गजर गगनी सुरवर पाहती. आणि मग चौघांना घोड्यावर बसवले. मिरविता आणले चौघे जण मणिमय चौरंग समसमान मधुपर्कविधी वरपूजन यथा सांग करी नृपणाथ. वरांना आणलं, त्यांना चौरंगावर बसवलं आणि मधुपर्क विधी असतो ती पूजा केली त्यांनी. रघुपतीचे पद सुंदर स्वये प्रक्षाळी मिथिलेश्वर सुमेधा घाली वरी नीर कनकझारी करोनिया. वेदांचा निर्माता रघुनाथ त्यासी घाली यज्ञोपवीत राये षोडशोपचारयुक्त पूजा केली ते धवा. रामाचे पाय जनकराजांनी धुतले आणि त्याच्यावर पाणी सुमेधा नावाची जी पत्नी ती सोन्याच्या झारीतून पाणी घालत होती, जनकराजाची पत्नी. मग त्यांनी जानवा अर्पण केलं त्यांना. घटिका प्रतीक्षिली अंतरी देशिक सर्वांशी सावध करी म्हणे वादविवाद शब्दकुसरी टाकोनी झडकरी सावध व्हावे. तो त्यांचे जे गुरु होते तर त्यांनी आता सांगितलं आठवा म्हणे लवकर. चौघी कन्या आणल्या बाहेरी गौरविल्या दिव्य वस्त्रांगलंकारी सुष्णा देखुनी ते अवसई आश्चर्य करी दशरथ. मग चारी मुली नवऱ्या बाहेर आणलेल्या आहेत त्यांनी आणि अलंकारयुक्त त्या सगळ्या सजलेल्या आहेत. अंतरपाठमध्ये धरून तो फेडावयासी विद्वज्जन सुरस मंगलाष्टके म्हणून सावधान म्हणता ती. मग मंगलाष्टक सुरू झाले आणि म्हणत होते सावधान. जनकाची ते पट्टराणी सुमेधा नामे पुण्यखानी चौघे जामात देखुनी आनंदमनी न समाये. जनकाची राणी आणि ते सगळेच असे जावाई पाहून आनंदित होत होते. म्हणे श्रीरामाच्या मुखावरून कोटी काम सांडावे ओवाळून जानकीचे भाग्यधन्य ऐसे निधान जोडले. असो मंगलाष्टके म्हणती पंडित लग्नघटिका संपूर्ण भरत ओम पुण्याहम आचार्य म्हणत तो अंतरपाठ फिटला असे. मंगळकार चाप पाणी त्यांचे मस्तकी मंगळभगिनी मंगळाष्टका घालोनी मस्तक चरणी ठेविले. सीतेचे मस्तकी रघुनाथ लग्नाक्षता घाली त्वरित तोची मस्तकी ठेविला हस्त अक्षय कल्याण हो म्हणून. मग सीतेने रामाच्या गळ्यात माळ घातलेली आहे, अक्षत टाकलेले आहेत आणि रामाच्या गळ्यात माळ घातली आणि रामाच्या चरणावर डोकं ठेवलेलं आहे आणि रामाने पण तिला आशीर्वाद दिलेला आहे. सीतेने वरिता रघुनंदन उर्मिलेने परिणीला लक्ष्मण मांडवीने भरत सगुण श्रुतकीर्ती शत्रुघ्ना वरितसे. आणि अशा प्रकारे चौघा भावांचे लग्न झालेले आहे. तो मंगळ तुर्यांचा घोष आगळा परम झाला ते वेळा ते तिचा वर्णावया सोहळा शस्त्रवदना शक्य अक्षय भांडारे बहुत जनक वरदक्षिणा देत याचक जन समस्त तृप्त केले निजधने. मग त्याने वरदक्षिणा दिली आणि बाकीचे याचकांना पण दानधर्म केलेले आहेत जनकराजाने. विवाह होमा लागी निर्धारी वेगी चला बहुल्यावरी नोवर्याकडी ये झडकरी घेऊन या चलावे. ऐकोनी हासे रघुपती म्हणे प्रपंचाची विपरीत गती तो वसिष्ठ म्हणे रघुपती कडे घेई सीते ते सीता उचलिता श्रीरामे
तैसेच तिघे करीती अनुक्रमे बहुल्यावरी आनंद प्रेमे चौघे जण बैसले. तर म्हणे आता बोल्यावर चढायचे, तर चला म्हणे आपापल्या नवरीला कड्यावर उचलून चला म्हणे. आणि सगळ्या चौघा नवरदेवांनी नवरींना कड्यावर घेतलेले आहे आणि ते लाजा होमासाठी आलेले आहेत, तिथं बहुल्यावर आलेले आहेत. लाजा होमादी सर्व विधी सिद्ध करी अहिल्या सुत शतानंद जनकासी जाहला परम आनंद तो आल्हादन वर्णवे. आणि आता लाजा होम करायचा होता, तर त्यांचा ब्राह्मण कोण होता? अहिल्याचा मुलगा, जो त्यांच्याबरोबर शतानंद नावाचा आलेला होता, तो हा विधी करतोय सर्व. तो अंतर्गृही रघुवीर पूजावयात चालिला गौरीहर सीतेसी कडीये घेऊन सत्वर रामचंद्र चालिला गौरीहर पूजोनी त्वरे आंबा शिंपिती चौघे ओहरे लिंबलोन निज करे सुमेधा उतरी ते धवा. आणि मग ते सगळं झाल्यानंतर लाजा होम झाल्यानंतर आतमध्ये ते आंबा शिंपायला गेले, गौरीहर पूजा करायला गेले. चौघांनी आपल्या पत्नींना कड्यावर घेतलेले आणि चाललेले आहेत. नंतर ते आंबा शिंपून झाला आणि मग सुमेधा होती, ती त्यांची सगळ्यांची दृष्ट काढते, लिंबलोन करते म्हणजे दृष्ट काढते. सुमेधेने जाऊनी ते क्षणी प्रार्थोनी आणल्या तिघी विहिनी दिव्य वस्त्रालंकारे गौरवनी मंडपात बैसविल्या. मग सुमेधा गेली आणि तिने त्यांना मानापानाने बोलवून आणलं तिघी विहिनींना. देखोन या चौघी सुना आनंद जाहला तिघींची या मना इकडे जनकविनवी रघुनंदना विज्ञापना परिसावी. मग त्या तिघी होत्या कौशल्या, सुमित्रा आणि कैकई, त्यांना तिघींनाही आपल्या सुना बघून आनंद झालेला आहे. 4 दिवसपर्यंत राजा जनक राजा विनंती करतोय रामाला, 4 दिवसपर्यंत येथेच क्रमावे माझा हेत साडे जाहलिया त्वरित मग अयोध्येशी जाईजे पुढील जाणोनी वर्तमान तेन मानीच रघुनंदन म्हणे आम्ही आता येथून करू गमन अयोध्येशी. जनक राजा म्हणे लगेच काय जायची घाई, थांबा थोडंसं. पण रामांना माहिती तो पुढे काय घडणार आहे, म्हणून ते म्हणे नाही आता आम्हाला जायलाच पाहिजे म्हणे. का त्वरा करीतो रघुवीर आता युद्धासी येईल परशुधर तरी तो प्रचंड वीर अनिवार मिथिला नगर जाळील पै. रामाला माहिती होतं आता परशुराम येतील आणि हे मिथिला नगर जाळून सुद्धा टाकतील म्हणे, म्हणून आता आपण इथे थांबायलाच नको म्हणे. या लागी स्वभारेसी बाहेर जावे इच्छी रघुवीर पुढे संवारावया दशकंधर जाणे सत्वर लंकेसी. आणि मग इथून तर यांच्याशी हे करायचं, युद्ध करायचंच आहे म्हणे आणि नंतर परत आपल्याला लंकेला पण जायचं आहे म्हणे रावणाचा वध करायला, म्हणून आता इथून लवकर गेलेलंच बरं. धेंडा नाचवू लंके पुढे राक्षसांची अपार मुंडे ओवाळणी पडतील कोडे करील साडे बिभीषण. आणि मग त्या राक्षसांचा पण वध करायचा आहे म्हणे आपल्याला, म्हणून आता इथून जायचं आहे, असंख्य राक्षस मारायचे आहेत. ऐसे श्रीरामाचे मनोगत वसिष्ठे जाणोनी त्वरित जनकासी सांगे गुह्यार्थ ओऱ्याताची बोळवी. रामाच्या मनात काय चाललेलं होतं हे वसिष्ठांना बरोबर कळालं आणि मग त्यांनी सांगितलं की म्हणे आता जनकराजाला सांगितलं की आता तुम्ही आम्हाला थांबवू नका, आता लगेच यांची बोळवण करा म्हणे आमची. मग जे अयोध्यावासी जन समस्तांसी दिधले भोजन चौघे ओहरे आणि अजनंदन राण्या समस्त जेविल्या. मग अयोध्येचे जे लोक होते त्यांना जेव घातलं. नंतर 4 नवरदेव दशरथ राजा राण्या सगळ्यांना जेव घातलं. तत्काळ साडे करून वस्त्र अलंकार सर्वास अर्पुण 4 जणांसी आंदन अपार दिधले येते धवा. त्यांचा सर्व सत्कार वगैरे करून त्यांना वस्त्र अलंकार सगळं दिले आणि त्यांना आंदने पण दिलं. अश्वगज दासदासी तनमन धन अर्पिले श्रीरामासी जनक निघाला स्वभारेसी दशरथासी बोळवीत. हत्ती घोडे दास दासी सर्व काही दिलं आणि रामाच्या बरोबर रामाला बोळवण करायला ते निघालेत जनक राजा दशरथ राजाला आणि रामाचे सर्व. ऐसे देखोनी नारद ऋषी वेगे धाविन्नला बद्रिकाश्रमासी देखोन या भृगकुळ टिळकासी म्हणे बैसलासी काय आता. दशरथ आणि राम ते सगळे त्यांचं वराड निघालेलं आहे अयोध्येला आणि इकडे नारद मुनी लगेच गेले कुठे? बद्रिकाश्रमाला. का तर तिथं परशुरामांना सांगायला. मग त्यांना सांगतात ऐसे देखोनी नारद ऋषी वेगे धाविन्नला बद्रिकाश्रमासी देखोन या भृगुकुळ टिळकासी म्हणे बैसलासी काय आता. अरे म्हणे तू काय बसलेला आहे म्हणे इथं, तू द्विजकुळी महाराज विरेश आणि त्या रामे तुझे भंगिले धनुष्य तुझं थोर आले अपयश रामे यश वाढविले. तू इथं का बसलेला आहेत म्हणे, तुझं जे धनुष्य होतं म्हणे तर ते जे तू ब्राह्मण कुळात जन्माला आलेला आहे पण तुझं जे धनुष्य होतं ते श्रीरामाने तोडलेलं आहे म्हणे आणि त्याचा सगळीकडे जय झालेला आहे म्हणे, तुला अपयश आलं म्हणे, ते तुझं धनुष्य होतं म्हणे ते त्यांनी तोडलं. मग बोले भृगुकुलट दिवाकर आमुचे अवतार कृत्य जाहले समग्र मग म्हणे कमलोद्भव पुत्र तुझं अनुमात्र क्रोध नये जमदग्नीने क्रोध टाकला तो तत्काळची मृत्यू पावला तुझही तैसीचा आली वेळा दाशरथी तुझला न सोडी शिवे तुझं दिधले पिनाक जाण तेने घेतले क्षत्रियांचे प्राण ऐसे बोलता ब्रह्मनंदन जमदग्नी सुत क्षोभला. म्हणे अरे तू काय इथं बसला, ते रामाचा सगळा जय होऊन राहिला, तुझा पराजय होतोय म्हणे आणि तुला जे शंकराने धनुष्य दिलेलं होतं तेच त्यांनी तो तर क्षत्रिय म्हणे त्यांनी ते घेतलं आणि तोडूनही टाकलं म्हणे. तुला काही संताप येत नाही का म्हणे. तुझ्या वडिलांनी जेव्हा राग सोडून दिला म्हणजे जमदग्नींनी राग सोडून दिला तेव्हा ते मरण पावले म्हणे, तुला सुद्धा राम आता मारून टाकेल म्हणे असं
हे नारद मुनी सांगतायत परशुरामांना. किंवा पदघाते होनी जागा, किंवा मृगेंद्र निजेला तो पदघाते हानोनी जागा केला, की नरसिंहची प्रकटला स्तंभा बाहेर दुसऱ्याने, घृते शिंपिला वैश्वानर, की नासिकेवरी हा ताडीला व्याघ्र, की बळेची खवळीला फणीवर, की महारुद्र कोपविला. आणि मग ते नारदांचं भाषण ऐकून परशुरामांना एकदम राग आला, इतका राग आला की जसं काही आपण एखादा सिंह झोपलेला आहे त्याला लात मारली तर तो खवळून कसा उठेल त्याप्रमाणे, किंवा वाघाच्या नाकावर मारलेले तो कसा उठेल, किंवा त्यासाठी प्रल्हादासाठी विष्णूने जसा स्तंभातून अवतार घेतला त्याप्रमाणे एकदम चिडलेला आहे तो परशुराम महाराज, एकदम चिडले. मग विष्णू चाप चढविले, नारद भार्गव दोघे निघाले, श्रीरामासी आडवे आले, मनोगे करून या. लगेच ते निघाले घाईघाईत दोघंजण, नारद आणि परशुराम. सावळा पुरुष दैदिप्यमान, विशाळ नेत्र सुहास्यवदन, जटा मुकुटमस्तकी पूर्ण, यज्ञोपवीत झळकत असे, कासेसी विराजे पितांबर, तडित प्राय उत्तरीय वस्त्र, परम आरक्त दिसती नेत्र, की सहस्रकर उगव उतरला. धनुष्यास बाण लावून मार्गी उभा ठाकला येऊन, 16 पद्मे दळ संपूर्ण, कंपायमान झाले. आणि मग असा सावळ्या रंगाचा दैदिप्यमान असं डोक्यावर जटांचा हे बांधलेला आहे मुकुट, म्हणजे डोक्यावर हे बांधलेलं आहे केसांचं, आणि जानवं वगैरे पितांबर असं ते त्यांचं रूप पाहून, आणि हातामध्ये धनुष्यबाण घेऊन उभे एकदम समोर येऊन उभे राहिले ते परशुराम. आणि त्या सगळ्यांना बघून सगळं सैन्य घाबरलेलं आहे रामाचं. मार्गी देखता महाव्याघ्र, भयभीत होती अजांचे भार, तैसा देखता रेणुका पुत्र, शस्त्रे गळाली बहुतांची. जसं समोर वाघ बघून हत्ती घाबरतात त्याप्रमाणे गजबजला दळभार समस्त, मिथिलेश्वर होय भयभीत, स्त्रियान माझी दडला दशरथ, म्हणे अनर्थ थोर मांडला. दशरथ राजा पण घाबरला आणि हे पण जनक राजा पण घाबरले, सगळेच घाबरले तिथं. तो वैराग्य गजारूढ रघुनाथ, वरी निर्धार चवर डोलव शोभत, पुढे अनुभव बैसला महावत, विवेकांकुश घेऊन या. तर वैराग्याचा जो काही हत्ती आहे म्हणजे वर्णन केलेले आहे विरागी असं, तो वैराग्याच्या हत्तीवर रघुनाथ बसलेला आहे, म्हणजे राम बसलेला आहे. आणि चामरे कोण ढाळण करतायत, निर्धार चामर ढाळतायत. आणि माऊत कोण आहे तर अनुभव हा माऊत बसलेला आहे जसं काही, आणि त्याच्या हातात अंकुश कशाचा आहे तर विवेकाचा आहे. आणि त्यांचे जे ध्वज आहेत ज्ञानाचे ध्वज फडकती, चपळे ऐसे सतेज तळपती, विज्ञान मकर बिरुदे निश्चिती, पुढे चालती स्वानंदे. तर ज्ञानाचे जे ध्वज आहे ते विजेसारखे चमकत आहेत, आणि निश्चय जो आहे तर तो आनंदाने पुढे चाललेला आहे, असे सर्व वर्णन केलेलं आहे. निवृत्तीच्या पताका पालविती मुमुक्ष साधका, रामनाम चिन्हांकित देखा, दया वाते फडकिती. निवृत्ती जी आहे त्यांच्या ज्या पताका आहेत तर त्या फडकवत आहेत, म्हणजे जसे काही साधकांसाठी ते फडकवत आहेत, आणि त्याच्यावर रामनाम लिहिलेलं आहे म्हणे. मनपवनाचे अशोभार चालिले, अनुसंधान वागदोरे लाविले, विरक्ती पाखरेने झाकिले, अनुभवाचे सोडले मुक्त घोष. मनपवन मनाच्या वारूचे घोडे पळतायत म्हणे, आणि विरक्तीची झूल आहे त्या घोड्यांच्या अंगावर, विरक्तीची झूल टाकलेली आहे. आणि अनुसंधान हे त्यांचे वागदोरे म्हणजे लगाम त्यांचे अनुसंधान आहेत, असे त्यांचे ते घोड्यांचे लगाम आहेत म्हणे, असे ते चाललेले आहेत. हाती चाललेले आहेत. अनुभवाचे सोडिले मुक्त घोष, छिद्रत्न जडित दिव्यरथ, चारी वाचा चक्रे घडघडीत, घोडे जुंपिले चारी पुरुषार्थ, सारथी तेथे आनंदपई. चारी वाचा ज्या आहेत त्यांचे त्या काय आहेत तर चाकं आहेत म्हणे. घोडे कोणाचे जुंपलेले, चारी पुरुषार्थांचे घोडे जुंपलेले आहेत, आणि सारथी कोण आहे आनंद आहे. नामशस्त्रे घेऊन हाती, सोहम शब्दे वीर गर्जती, क्षणे प्रपंच डळ विध्वंसिती, नाटोपती कळीकाळा. वरती रामाच्या हत्तीचं वर्णन केलेलं आहे, आणि हे त्यांचे रथ आहेत बाकीच्यांचे त्या रथांचं वर्णन केलेलं आहे. रामावरी अद्वय छत्र, स्वानंदाचे मित्रपत्र, तन्मय चामरे परिकर, प्रेमांकुचे वरी ढाळती. रामावर छत्र कशाचं होतं स्वानंदाचं, आणि तन्मय जे आहे ते चामर ढाळत आहेत कशाने प्रेमाचे कुंचे हातात धरून. हडपैकरी शुद्ध सत्व, निजभक्तीचे विडे देत, अष्टभाव सेवक तेथ राघवा पुढे धावती. जे अष्टभाव आहेत ते सेवक आहेत म्हणे, आणि ते रामापुढे पळतायत. अणुताप लघुचीर घेऊनी, माईक धुरळा वारी ते क्षणी, तर्क पीक पात्र धरुणी, मुख विलोकिती रामाचे. आणि पश्चाताप हात रुमाला आहे असं समजून ते धूळ झटकत आहे, म्हणजे धूळ जळतं ते उडवत आहेत रुमालाने. सौमित्र भरत शत्रुघ्न बंधू, हेची सच्चिदानंद आनंदू, स्वरूप प्राप्तीचे कुंजर भेदू, तयांवरी आरूढले. तर ते त्यांच्यामध्ये सच्चिदानंद आहे, आणि ते स्वरूपप्राप्तीचे जसे काही म्हणजे आत्मप्राप्ती हेच हत्ती जणू काही असे हे त्या हत्तींवर कोण बसलेले आहेत तर भरत शत्रुघ्न हे तिघ बंधू बसलेले आहेत.
हिरे जडले दातोदाती वरी मुक्त जाळ्या मिरविती कामक्रोधांचे तरु मोडिती सहज जाता निजपंथे. तर त्यांच्या दातांना हिरे लावलेले आहेत म्हणे आणि त्यांच्या ज्या मुक्त जाळ्या आहेत तर ते कामक्रोधाचे जणू झाडं तोडत तोडत त्या हत्ती चाललेले आहे असं वर्णन केलेलं आहे. आशा तृष्णा कल्पांती भ्रांती वाटे जाता गुलमे छेदिती शुंडा हानोनिया दाती कडे फोडिती विषयाचे. तर आशा तृष्णा कल्पना भ्रांती हे सगळे ज्या फांद्या आहेत तर त्या फांद्या हत्ती त्यांच्या सोंडेने तोडतायत आणि नंतर विषयाचे जे कडे आहेत डोंगर आहेत ते पण फोडतायत म्हणे. मदमत्सर दंभ पर्वत रथचक्रातळी पिष्ट होत कुमते पाषाण पिष्ट करीत रगडोनी जाती गडगडा. मदमत्सर नावाचे दंभ जे काही पर्वत आहेत ते पण त्या रथाच्या चाकाखाली त्यांचं पीठ होतं आहे म्हणे आणि कुमती नावाचा जो दगड आहे त्याचंही पीठ करतायत ते. धैर्य चतुरंग लोट चपळ माया रणा रंगणी तळपत सबळ वरी राम उपासक निर्मळ कळिकाळा सीन गणती. तर असं धैर्य नावाचं जे चतुरंग सेना आहे ती पळते आणि कशामध्ये पळते माया रणांगणी मायेच्या रणांगणात तळपतायत म्हणे ते. आणि जे काही रामाचे उपासक आहेत ते कळीकाळाला सुद्धा घाबरत नाहीत. शमदमांचे पायभार निष्काम खड्गे झेलिती समग्र भवदळभंजन प्रतापशूर आत्मस्थिती चालली. शमदम यांचे जे पायदळ ते पायदळी सेना आहे ते तर ते कसे चालले त्यांच्याजवळ कशाचं खड्गे झेलता येते निष्कामाचं आणि असे ते चाललेले आहेत. शमदमाचे पायभार निष्काम खड्गे झेलिती समग्र भवदळभंजन प्रतापशूर आत्मस्थिती चालती. अनुहत वाद्ये वाजती ऐकता कुतर्क पक्षी पळती कर्मजाळ वनचरे निश्चिती टाकोणी जाती स्वस्थाना. आणि अनुहत जो वाद्य आहे ते ऐकून तर्ककुतर्कांचे जे पक्षी आहेत ते पळतायत म्हणे. चारी साही 18 जाण रामासी वानिती बंदीजन चारी मुक्ती आनंदे करून नृत्य करीती राघवा पुढे. तर 4 वेद 6 दर्शने 18 पुराणे हे सगळे काय करता येते बंदीजन आहेत आणि चारी मुक्ती ज्या आहे त्या आनंदाने रामापुढे नृत्य करतायत म्हणे. वाटेसी अविद्या वाहते सरिता ते कोरडी जाहली दळ चालता भाव निश्चय तत्वता वेत्रधारी पुढे धावती. आणि वाटेमध्ये अविद्या नावाची जी नदी वाहते आहे ती हे त्यांचं सैन्य जेव्हा चाललेलं होतं तेव्हा ती कोरडी झालेली म्हणे. आणि ते पुढे त्यांच्या पुढे कोण धावत होते सेवक धावत होते भाव नावाचे म्हणजे भावभक्तीचे सेवक धावतायत पुढे. सोहम भाव गरजत वाटेती द्वैत जनांचे निवारित पुढे भक्त स्वानंदे नाचत गुणवरिणीत राघवाचे. आणि मग ते बाकीचे जे चाललेले होते ज्यांच्या मनात भाव जागृत झाला ते सोहम असे गरजत आनंदात चाललेले होते रामाच्या पुढे रामाचे गुण गात गात. एक जाले निश्शब्द मुके ऐकती रामचरित्र कौतुके एक अत्यंत बोलके एक समाधी सुखे डोलती. तर इतके ते भाव म्हणजे त्यांच्यामध्ये भावभक्ती एवढी जागृत झालेली होती तर त्याने इतके ते शांत होऊन गेलेले होते आणि सगळं रामाचं कौतुक ऐकत होते आणि इतके समाधीमध्ये डोलत होते त्यांना कसलंच भान नव्हतं. ऐसा निज भारेसी रघुनंदन जो कौशल्या हृदय मांदू दुसरत्न निज भार ठोकला देखोन गजारूढ पुढे झाला. आणि मग तव तो निक्षत्रियांतक महावीर वडील अवतार ऋषीपुत्र करजोडोनी नमस्कार करीतया ते राघव. आणि मग तो कौशल्याचा कुमार म्हणजे राम हत्तीवरचाच होता तो पुढे आला मग सगळ्यांच्या पुढे आला आणि त्याला बघून परशुराम आलेले होते पुढे तर त्यांनी रामाला बघितलं आणि तो हात जोडलेले आहेत. किंचित निवाला परशुधर मग बोले पंकजोत भवपुत्र तुझं देखोणी राघवेंद्र गजाखाली उतरेना. आणि मग परशुरामाने बघितलं हात जोडले तेव्हा नारद मुनी त्याला सांगतायत बघ म्हणे राम तुला बघून सुद्धा हातीच्या खाली उतरत नाही म्हणे. परशुरामांना सांगतायत तू वीर आणि विशेष्य ब्राह्मण हा तुझं काहीच नेदी मान यथार्थ म्हणे भृगुनंदन लाविला बाण चापासी. बघ म्हणे तू एवढा मोठा वीर आहे म्हणे वीर आहेस तर आहे पण त्यातून ब्राह्मण पण आहे म्हणे यांनी तुला ब्राह्मण म्हणून तरी मान द्यायला पाहिजे होता आणि खाली उतरायला पाहिजे होतं म्हणे. हो का म्हणे मग असं म्हणून परशुरामाने लगेच बाण लावला धनुष्याला. रघुपतीस म्हणे भृगुनंदन तू क्षत्रिय म्हणून येतोसी दारुण अधमा ताटिका स्त्री असून अधर्म केला साचपई. तर मग रामाला सांगायला लागला म्हणे तू म्हणतोय म्हणे क्षत्रिय मग स्त्रीला तू का मारलं ताटिका ही एक स्त्री होती म्हणे तिला तू का मारलं आणि अधर्म केलेला आहे म्हणे. स्त्री रोगी मूर्ख बाळ योगी याचक अशक्त केवळ पंक गर्तेत अंध पांगुळ वृद्ध ब्राह्मण गाय गुरु ज्येष्ठ बंधू माता पिता जो का शस्त्र टाकोनी होय पळता इतुक्यांवरी शस्त्र उचलिता महादोष बोलिला असे. म्हणून तू अधमवीर स्त्रीहत्या केली साचार त्यावरी जानकी हृदय भ्रमर काय बोलता झाला. म्हणे ताटिका ही स्त्री होती तिला तर तू मारलं म्हणे. अरे स्त्री रोगी मूर्ख बाळ हे जे एवढे वाचलेलं आहे योगी याचक अशक्त हे जे यांच्यावर क्षत्रियांनी कधीच हे करू नये म्हणे हत्या करू नये म्हणे त्यांची म्हणे आणि तू तर एका स्त्रीची हत्या केलेली आहे म्हणे असं रामाला परशुराम सांगतायत. मग राम काय म्हणतो
राम म्हणे ताटिका नव्हे माझी माता, तो मातृवध केला जाणता, या परिस काय अधमता उरली असे सांगपा. अरे ते जाऊ दे म्हणे, ती ताटिका तर काही माझी आई नव्हती म्हणे, तू तर तुझ्या आईचा वध केलेला आहे म्हणे. म्हणजे परशुरामाने रेणुकेला मारलेला आहे ना ती कथा, म्हणजे वडिलांच्या सांगण्यावरून. तर तू तुझ्या आईचाच वध केलेला आहे म्हणे, तू कसं आहे म्हणे. उंचवर्ण तू ब्राह्मण, सांडून अनुष्ठान तपाचरण, तुझं शस्त्र धरावया काय कारण, राजहिंसा केली या. तू तर उच्च कुळीचा ब्राह्मण आहे म्हणे, तू जप तप अनुष्ठान करायचं सोडून तुला शस्त्र काय करायचं रे म्हणे, असं राम परशुरामांना म्हणतायत. तू ब्राह्मण परमपवित्र, तुझवरी आम्ही धरावे शस्त्र, हे कर्म आम्हा अपवित्र, ऋषीपुत्रा जानपा. तू ब्राह्मण आहे म्हणे, तुलावर आम्ही काय शस्त्र घेऊन तुला काय मारावं म्हणे. ऐसे ऐकता परशुधर, सोडी तत्काळ निर्वाण शर, इकडे कोदंडासी बाण रघुवीर, लावित परी सोडेना. मग परशुरामांनी त्यांच्यावर बाण सोडलेला आहे, पण रामाने धनुष्याला बाण लावून सुद्धा सोडलेला नाही आहे. कल्पांतच्या पळे सारिखे जाण, येती भार्गवाचे तीक्ष्ण बाण, ते दृष्टीने पाहता सीता जीवन, जाती वितळवणी क्षणार्धे, जैसा झगडता चंडपवन, दीप सर्व जाती विझून, की शिवदृष्टी पुढे मदन, न लागता क्षणभयस्म होय, की प्रकटता निर्वाण ज्ञान, मदमत्सर जाती पळवण, की अद्भुत वर्षता घन, वणवा विझवून जाय जैसा. तर परशुराम त्यांना बाण मारत होते, पण राम बाण सोडत नव्हते. आणि परशुरामाचे किती बाण त्यांच्याकडे आले, पण ते रामाने फक्त दृष्टीनेच त्यांचे विरघळून जायचे. ते जसं वारा आल्यावर दिवे विझून जातात त्याप्रमाणे, किंवा शंकरापुढे मदन जसा जळून जातो, किंवा वनवा पेटलेला आहे आणि वर्षा झाली पाऊस आला तर ते विझून जातं, त्याप्रमाणे परशुरामाचे बाण विझून जात होते, विरघळून जात होते. जे जे टाकी ये तसे अश्रजाळ, ते दृष्टीने चिविरे सकळ, भार्गव म्हणे हा तमाल निळ, शिराब्दिवासी अवतरला, आमुची सीमा झाली येथून, खाली ठेवी धनुष्यबाण, तो गजा खाली उतरवण सीता जीवन, भेटावया धाविन्नला. आणि मग त्यांनी बघितलं, अरे हा तर प्रत्यक्ष विष्णूच अवतरलेला आहे म्हणे, आता इथपर्यंत आता सीमा आमची संपली म्हणे, आता इथून पुढे नाही म्हणे. आणि मग असं म्हणून परशुरामांनी धनुष्य खाली ठेवलेलं आहे. आणि तेवढ्यात राम खाली उतरले, राम हत्तीवरून खाली उतरले आणि परशुरामांना भेटायला धावत आले. जैशा क्षीराब्धीच्या लहरी धावती, एकासी एक प्रीतीने भेटती, की अद्वैशास्त्रीच्या श्रुती, दोन्ही येती एक्यासी. राम परशुधर जेव्हा भेटले, एक रूप दोघांचे ओतिले, की दोन्ही दीप एकची झाले, तैसेची भासले जनांसी. मग जशा दोन ज्योती एकत्र व्हाव्या, किंवा दोन लाटा समुद्रातल्या लाटा एकमेकात मिसळाव्या, त्याप्रमाणे राम आणि परशुराम दोघं एकमेकांना भेट झाली दोघांची. एक स्वरूप दोघे जण, कालत्रयी न होते भिन्न, भृगुपती रघुपती अभिधान, परी दुजे पण असेना. दोघं एकत्र झाले. जेने निर्दाळले सकळ क्षत्री, ते क्रोध ज्योती ती अंतरी, ती रघुपतीच्या मुखावितरी प्रवेशली अकस्मात. मग भार्गवासी म्हणे रघुनंदन, म्या जो चापासी लाविला बाण, यास सांगे काही कारण, कोणीकडे टाकू आता. आणि मग रामाच्या मनात विचार आला की यांनी निक्षत्रिय वृत्ती केलेली आहे म्हणे, आणि असं आणि थोडासा राग आलेला आहे. आणि मग सांगितलं की आता हा बाण लावलेला आहे, हा कुठे टाकू सांग म्हणे. परशुरामाला विचारतायत राम. परशुराम म्हणे स्वर्गमार्ग, निरोधोनी टाकी सवेग, मी चिरंजीव होनी सांग, तपाचरण करीन. म्हणे आता हा बाण कुठे टाकतो, जो स्वर्गाचा मार्ग आहे वरती जाण्याचा तो बंद करून टाक म्हणे, म्हणजे मला वरती जाता येणार नाही, म्हणजे मी चिरंजीव होऊन सगळीकडे राहील म्हणे, पृथ्वीवर राहील म्हणे, तपाचरण करेल म्हणे. तो निमिषण लागता गेला बाण, टाकीला स्वर्ग मार्ग रोधून, चिरंजीव केला भृगुनंदन, हे कथा पूर्ण नाटकी असे. आणि मग त्याप्रमाणे मग चिरंजीव झाले परशुराम, स्वर्गाचा मार्ग बंद होऊन गेला त्यांना. असो आज्ञा घेऊन ते वेळा, भार्गव बद्रिकाश्रमी गेला, जनकासी निरोप दिला, तोही गेला मिथिलेसी. आणि मग सगळ्यांची आज्ञा घेऊन परशुराम बद्रिकाश्रमाला निघून गेले, ज्यांनी जनकराजांना पण सगळ्यांनी निरोप दिला, आणि तोही मिथिलेला निघून गेला आहे. इकडे नरवीर पंचानन, देवादिदेव रघुनंदन, दळभारेसी संपूर्ण, अयोध्येसी पातला. आणि मग नंतर इकडे सगळे अयोध्येला आलेले आहेत. नगरातून धावती जन, दृष्टीभरी पाहिला रघुनंदन, साक्षात शेषनारायण अयोध्येत प्रवेशती. जे आत्मप्राप्तीचे स्थान, ते अयोध्या नगर दैदिप्यमान. प्रथम दुर्ग स्थूळ देह जाण, सूक्ष्म आतून दुसरे, कारण दुर्ग जाणिजे तिजे, पुढे महाकारण दुर्ग विराजे. षटचक्रांची गोपुरे सतेजे, ठाई ठाई झळकती. तर ते तिथं आल्यानंतर हे सगळ्यांमध्ये जसे काही आपल्या याच्यातले षटचक्र असतात ते तेजयमान झाले. मूलाधार, मणिपूर, अनाहत इत्यादी जे आहेत कुंडलिनीच्या मार्गातले जे 6 चक्र आहेत ते जसे काही हे झाले, सतेज झालेले आहेत. असो नगराबाहेर उनी चारी अवस्था, चारी अभिमानी, हुंडे झळकती पाहुणे दुरोणी, दिव्य तेज तळपतसे, स्थूळ सूक्ष्म तत्वे बहुत, या चर्या दाट झळकतो, पंचप्राण दशेंद्रिय तेथ, वीर गरजती ठाई ठाई. स्थूळ सूक्ष्म पंचप्राण हे असे दशेंद्रिय आहेत, ते सगळे वीर गर्जना करायला लागले, इतक्या म्हणजे हे झाले, आनंद झालेला आहे.
भू नीर अनळ नीळ अनळ निराळ हेची भांडी वरी विशाळ शमदमांचे वृक्ष निर्मळ सदा सफळ विराजती रजतमा विद्या केर रज आणि तमाचा जो केर आहे तो नगरातून सगळा निघालेला आहे. रजतमा विद्या केर नगरात नाही अनुमात्र श्रवण चंदन सडे निरंतर चहूकडे घातले श्रवणचंदनाचे सडे घातलेले आहेत. मननाची रंगमाळा घरोघरी चालिल्या निर्मळा शांती कस्तुरीचा सुवास आगळा चौकडे येतसे. सगळीकडे मननाच्या रंगमाळा घातलेल्या आहेत आणि शांती जी कस्तुरी आहे तिचा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे. निजध्यास तोरणे बहुत साक्षात्कार कळस झळकत करदळी स्तंभ विराजित मनोजयांचे चौकडे. ध्यास लागला होता निजध्यास त्याचे हे कळस सगळीकडे झळकत होते म्हणे. पूर्ण आनंदाचे कुंभ निजबोधे भरले स्वयंभ आत्मप्रकाश दीप सुप्रभ चहूकडे लखलखीत सगळीकडे आत्मप्रकाश पसरलेला आहे. अयोध्यावासियांच्या गळा सदा डोलती सुमनमाळा दयेचा तांबूळ रंगला चतुर्थ मोक्ष विशेष. तर सायुज्यती वेद सगळीकडे वेद 12 मास 16 कला 72 नाड्या विद्या 64 कला हे सर्व तिथं आलेले आहेत. अयोध्यावासियांच्या गळा सदा डोलती सुमनमाळा दयेचा तांबूळ रंगला चतुर्थ मोक्ष विशेष. सम्या